जय श्री गणेशाय नमः। अविघ्नमस्तु। आई कुलस्वामिनी माते की जय। जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना। श्री स्वामी समर्थ महाराज। नमस्कार स्वामी भक्त हो, श्री स्वामी समर्थ। मी सुनीता राजपूत आपल्या स्वामीओम चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत करत आहे। मागे सोनलताईंनी एक आपण व्हिडिओ टाकला होता सोनलताईंचा, त्या आज स्वामी प्रकट दिनापासून एक स्वामींच्या वेगवेगळ्या कथा आपल्याला सांगणार आहे। आणि हे आपल्याला कुठलेही ग्रंथ वाचायला जमत नाही, तर स्वामी राजा नावाचा जो ग्रंथ आहे त्याच्यातल्या कथा सोनलताई स्पेशल आपल्यासाठी घेऊन येत आहेत। तर कृपया ह्या कथा सगळ्यांनी ऐका आणि स्वामी राजा ग्रंथाचं पारायण केल्यासारखं होईल, याचा लाभ सगळ्यांनी घ्या। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्त हो, आपण ऐकत आहोत आपल्या श्री स्वामी राजा या ग्रंथातील प्रकरण 28. श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। तसं पाहिलं तर अक्कलकोट हे छोटेखानी गाव, ते संस्थान असल्याने अधिक प्रसिद्ध, राजा राहतो म्हणून राजधानी, अशा ह्या गावी विश्वगुरुदत्त दिगंबर अवधूत श्री स्वामी समर्थ महाराज विहरू लागल्यामुळे या गावाला कैवल्यधानीचे आगळे रूप प्राप्त झाले। त्याला माहेश्वर वैभवाची कळा प्राप्त झाली। षड्विकारांच्या पलीकडे समर्थ गेले असल्याने ते सदैव तृप्त, सदैव आनंदी आणि कुणाच्याही अधीन न होता स्वच्छंदीपणे विहरत। चराचराशी एकरूप झालेल्या महाराजांची करुण संवेदना केवळ माणसांपुरतीच सीमित नव्हती, तर सर्व जीवमात्रांपर्यंत ती व्यापक होती। त्यांच्या आसपासचे झाड कुणी तोडू लागला तर ते स्वामींना खपत नसे। कुत्रा आणि गाय त्यांना अतिप्रिय होती। श्री दत्तात्रय महाराजांजवळ 4 कुत्रे असतात। ते 4 वेदांचे प्रतीक आहेत आणि गोमाता म्हणजे प्रत्यक्ष गायत्री देवीच। महाराजांजवळ एक कपिला नित्य ठाण मांडून बसलेली होती। तिचे भाग्य असे थोर की स्वामींच्या पुढे आलेले ढिगावारी पेढे ती शांतपणे खात राहायची। स्वामी तिच्याकडे कौतुकाने पाहायचे आणि विनोदाने म्हणायचे, दुधापासून पेढे होतात आणि आपली गाय ते पेढे खाऊन दूध देते। समर्थांसाठीच जणू ती रोज पाहणा सोडित असे व ते रोज या कामदुग्धा गाईचे दूध पीत असत। हे कौतुक पाहणारा एक जण म्हणाला, स्वामी समर्थांच्या लीला खचितच उद्बोधक आणि प्रवर्तक आहेत, पण या लीलांच्या मागचे रहस्य कळायला हवे। महाराज अद्भुत लीला करतात म्हणून श्रद्धा दुणावते, पण ज्ञानशक्ती प्राप्त होते असे नाही। दुसरी व्यक्ती म्हणाली, श्रद्धा द्विगुणितच नव्हे तर शतगुणित झालेले शेकडो लोक समर्थांच्या सहवासात आले आणि गेले, पण त्यातल्या काही थोड्यांनाच आंतरिक गुरुकृपेचा प्रसाद प्राप्त झाला। अहो, म्हटलंच आहे ना की आंतरिक निष्ठा जर ज्वलंत नसेल तर बाह्य उपासना फलप्रद
होत नाही. म्हणून नामजपसुद्धा आंतरिक निष्ठेने व्हायला हवा, तर वेदवाक्यांची प्रचिती येते. जपात सिद्धी, जपात सिद्धी, जपात सिद्धी निसंशया. आंतरिक निष्ठा प्रखर झालेले मुकुंद नावाचे हिंदुस्थानी ब्राह्मण, जे सोलापूरला राहत होते, त्याने मोठ्या कळकळीने स्वामी समर्थ चरणी प्रार्थना केली की मला या संसार बंधनातून विमुक्त व्हायचे आहे. सकल बंधन पाशरहित आयुष्य जगायचे आहे. महाराजांनी त्याची तळमळ अनुभवली, त्याचा पूर्वाभ्यास ओळखला व त्याच्यावर कृपानुग्रह केला. त्या आनंद उर्मित या साधकाने पुढे उपाधी न लागावी म्हणून दृढ मौन धारण केले. मुकुंदाने अखंड मौन धरल्यामुळे लोक त्यांना मौनीबुवा म्हणू लागले. मौनीबुवा नित्य स्वरूपाकार वृत्तीत राहू लागले. गुरुकृपेने त्रिगुणाचे भवबंधन तुटले व ते निर्विकल्प अवस्थेत राहू लागले. कुणी निंदा अथवा वंदा, आमुचा स्वहिताचा धंदा. आणि लोकांना आश्चर्य वाटावे असे अनुभव येऊ लागले. जो नम्र भावाने त्यांच्याजवळ येई त्याचा उद्धार होत असे. संत ज्ञानेश्वरांच्या शब्दात सांगायचे झाले तर, तैसीच गुरुकृपा उजळली, ज्ञानाची वोतपली पडली. तेथे साम्याची रिद्धी उघडली, तयाची ये दिठी. दिव्याने दिवा लावावा. तसे स्वामी समर्थ कृपेने मौनीबुवा ब्रह्म साक्षात्कारी झाले व या मौनीबुवांच्या आध्यात्मिक सामर्थ्यामुळे सोलापुरातील अनेक दुःखी संकटमुक्त होऊ लागली. आमोद प्रमोदाची जणू दिवाळी प्रकाशित होऊ लागली. हे समर्थांचे सामर्थ्य होते. मौनीबुवांची वाणी क्वचित अनावर होऊन ती सद्गुरुस्तवन करू लागे. अनादिमूर्ती श्रीसिद्धेशा, प्रकाश स्वयंप्रकाशा. जगदात्मा या जगदीशा, जगत्पूर्णा स्वामी समर्था. या भावपूर्ण अवस्थेत मौनीबुवांची अवस्था अशी होई. पुंजाळले दोन्ही नयन, सदा सर्वदा सुप्रसन्न. स्फुरेना देहाचे भान, भगवंती मन रंगले. हर्ष ओसंडता पोटी, अर्धोन्मिलित होय दृष्टी. जीव शिवा पडली मिठी, ध्यान त्रिपुटी मावळली. श्री स्वामी समर्थ सामान्यांची संकटे दूर करीत असले तरी अशा आंतरिक निष्ठेचा भक्तांना ब्रह्मसाक्षात्काराची प्राप्ती करून देत असत. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णाने म्हटल्याप्रमाणे ये यथा मा प्रपंदन्ते ता तथैव भजाम्यहम. स्वामी समर्थांकडे आता सहस्त्रमुखांनी ऐश्वर्य सरिता येऊ लागली. त्याबरोबर ऐश्वर्य अभिलाषी लोकही हजारोंच्या संख्येने येऊ लागले होते. कुणी पुराणिक, कुणी कीर्तनकार, कोणी विद्वत्ता दाखवण्यासाठी, कुणी कशासाठी. अर्थात निष्ठेने आलेल्यांची हेळसांड कधीच होत नसे. पण गर्व धरून, अहंकार धरून आलेल्यांना मात्र त्यांच्या ठिकाणाचा फोलपणा, उद्दामपणा, उर्मटपणा जिथल्या तिथे विनाविलंब ठेचला जात होता. सद्गुरूंच्या सानिध्य असलेल्या षट्टशिष्यांचा हेवा करणे, त्यांना दूषण देणे हा मनुष्य स्वभाव अक्कलकोटलाही प्रत्ययाला येत होता. महाराजांबरोबर सावलीसारख्या वावरणाऱ्या, त्यांच्या प्रत्येक शब्द झेलणाऱ्या
चोळप्पांचा मत्सर करणारे काही कमी नव्हते. मधूनच समर्थ म्हणायचे, काय रे, खेडमणूर गावच्या रामचंद्र नाईकाच्या पोरा, परत गावी जावेसे वाटत नाही का तुला? अरे, कण्व शाखेचा यजुर्वेदी ब्राह्मण, तरी माझी सेवा करतोस, माझ्या लहरी सांभाळतोस, माझ्या शिव्या खातोस, शिवाय लोकांचा राग ओढावून घेतोस. लोकांना तुझा हेवा वाटतो, ते तुझा द्वेष करतात चोळप्पा. शांतपणे चोळप्पा मात्र खाली मान घालून मुकाट्याने हे सर्व ऐकून घेत असे. वास्तविक चोळप्पाच्या घरी त्यांच्या उन्मुक्त लीला चालत असे. त्यांच्या देवघरातील देव इतस्तता विखुरावेत व बाहेरचे खडेगोटे आणून तेथे ठेवावेत, तरी चोळप्पांनी रागवू नये. उलट ते जातील तेथे त्यांच्या मागे मागे फिरावे, स्वामींची सेवा करावी. मूर्त गुरुभक्तीच चोळप्पाच्या रूपाने अक्कलकोटमध्ये वावरू लागली होती. वृक्षातळी कधी असावे नसावे, कोठे परोपकारार्थ फिरावे, एक एक पक्षी दिवशी न घ्यावे, अन्नोदक स्वेच्छेने. अशा स्वच्छंद वागण्याने चोळप्पांची त्रेधा त्रिपीठ उडे. पण त्यांना त्याची पर्वा नसे. त्यांची निष्ठा व श्रद्धा अढळ असल्याने ते महाराजांची कास कोणत्याही परिस्थितीत सोडत नसत. चोळप्पांच्या प्रापंचिक आसक्तीच्या, देहासक्तीच्या कळा स्वामी आपल्या उन्मुक्त लीलांनी नाहीशा करीत होते. पण अशा पारमार्थिक क्षेत्रातही इतरांच्या मनात राग, द्वेष, मत्सर वारंवार उद्भवत असे व ते लोक चोळप्पांचा हेवा करीत असत. त्यांना दाखवण्यासाठीच की काय, पण एकदा महाराज एका निवडुंगा बनातून अनवाणी पळत सुटले. त्याबरोबर देहासक्ती संयमित झालेले चोळप्पा त्यांच्या मागून अनवाणी पळत सुटले. पाहणारे इतर भक्तगण, सेवेकरी थक्क झाले. त्यांनी चोळप्पांची एकनिष्ठ गुरुभक्ती पाहिली. तिचा प्रत्ययच आला. कुणाकुणाला आठवली रामदास स्वामी व कल्याण स्वामी या गुरु शिष्याची जोडी. रामदास स्वामींची उडालेली छाटी कल्याण शिष्याने कड्यावरून उडी टाकून आणून दिली. गुरुशब्द म्हणजे पडत्या फळाची आज्ञा. येथे देहभावाचा विचारसुद्धा नाही. कुणाकुणाला आठवला सनंदन. ह्याने आद्यशंकराचार्यांसाठी गंगेचे पात्र चालत जाऊन ओलांडले. त्याच्या प्रत्येक पावलाखाली जणू गुरुनिष्ठेची कमळे निर्माण झाली व सनंदनाचे नाव पद्मपादाचार्य झाले व हेच पद्मपादाचार्य गुरु आज्ञेने जगन्नाथपुरीच्या मठाचे मठपती झाले. चोळप्पांची भक्ती या सर्वांच्या तोडीचीच होती. स्वामीसुतांच्या शब्दात सांगायचे झाल्यास, श्री स्वामी समर्थ हेची उपासना चालविता जना सर्व सिद्धी. कृपा संपादन स्वामींशी चरशरण, जाईल त्यासी जान दीक्षा मिळे. यस्य भासा सर्वमिदं विभाती. अशा या परब्रह्म शक्तीपुढे साक्षात पंचमहाभूते विनम्र न झाली तरच नवल. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या सर्वांवर स्वामी समर्थांची सत्ता असल्याचे भक्तांना प्रत्यही जाणवत होते, अनुभव येत होता. प्रथम अक्कलकोटला प्रवेश केला तेव्हा त्या रखवालदाराला विस्तवाविना चिलीम पेटविण्याचे सामर्थ्य असलेल्या समर्थांची मनोमनी ओळख पटली. तो आता नित्य ऐकलेले श्री दत्ताचे अभिराम वर्णन म्हणायचा.
खेले होरी दत्त निरंजन श्याम, ब्रह्मपरात्पर आपहि आपमौ. प्रकृती पुरुष अभिराम, अनुहत बाजत नाचत गावत. सप्तसुर 3 ग्राम, ज्ञानसागर शिवगुरु अवधूत. नामही निज सुखधाम, स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ. अहमदनगरचे नाना रेखे जोशी ह्यांनी स्वतः मांडलेली स्वामी महाराजांची पत्रिका घेऊन ते महाराजांच्या दर्शनास अक्कलकोटला आले व एक यवन रखवालदार तल्लीन होऊन हे पद म्हणत असल्याचे पाहिले. त्यांना अत्यंत आश्चर्य वाटले. त्यांनी विचारले, आपण अवधूताच्या वर्णनाचे पद कसे म्हणता? यावर रखवालदार म्हणाले, मुझे अवधूत वगैरह कुछ मालूम नहीं, मैं तो सिर्फ हमारे अक्कलकोट स्वामी महाराज का गुणगान कर रहा हूँ. भाई, वे साक्षात दत्त भगवान है. ही यवनाची श्रद्धा पाहिली मात्र नाना रेखे उत्सुकतेने दर्शनासाठी निघाले. परमपवित्र अशा राममंदिरात समर्थांची स्वारी आहे असे सेवेकरी दत्त भटांनी सांगितले म्हणून त्यांच्यासह नाना मंदिरात आले. पण यावेळेस हे अवधूत स्वामी त्वरेने निघाले. त्यांच्या मागोमाग भक्तगणांसह नानाही निघाले. महाराज गावातील दर्ग्याच्या देवडीवर जाऊन बसले. स्वामी महाराज अत्यंत प्रसन्न दिसत होते. नाना या प्रथम दर्शनाने उल्हासित झाले. त्यांना वाटले, मी महाराजांची पत्रिका केली. स्वामीसुतांनी मुंबई मुक्कामी मला महाराजांची पत्रिका करण्याची आज्ञा केली व तिथी, वार, नक्षत्र वगैरे मला सांगितले व मी यथाज्ञान यथा अभ्यास ती केली. पत्रिके बरहुकूम महाराजांचे स्वरूप आहे. अद्वितीय, कृतकृत्य, नेयज्ञात आणि सर्वांशाने चरितार्थ असे हे महात्मे आहेत. मनुष्य देह धारण करून साक्षात परब्रह्म या भूतलावर वावरते आहे. हा दर्शन लाभ म्हणजे माझे अहोभाग्यच आहे. नाना रेखे जोशींनी नारळ, फुले, पेढे स्वामी महाराजांसमोर ठेवून तेथेच पत्रिका ठेवली व साष्टांग नमस्कार घातला. त्याबरोबर स्वामी म्हणाले, क्या देखता है, नौबत बजाव. ही पडत्या फळाची आज्ञा नानांनी अवलंबली व ते तडक नौबतीजवळ गेले व वाजवू लागले. स्वामी समर्थ खदाखदा हसले व म्हणाले, तुझ्या हातावर आत्मलिंग दक्षिणा मिळेल. ही प्रसादवाणी नाना जोशींना कृतकृत्य करून गेली. परतीच्या वाटेवर दत्तभटांनी विचारले, कसली पत्रिका, नौबत कशासाठी वाजवायची, मुख्य म्हणजे तुम्ही कोण? नाना म्हणाले, मी नाना रेखे जोशी, नगरचा राहणारा, पण काही कामानिमित्त मी मुंबईस गेलो होतो. मी मोठ्या जिज्ञासेने स्वामींच्या शिष्यास भेटण्यास कामाठीपुऱ्यात आवर्जून गेलो तर तेथील मठात आश्चर्य घडले. प्रत्यक्ष स्वामीसुतांनी मला विचारले, नगरचे नाना जोशी तुम्हीच का? वास्तविक माझी आणि त्यांची काहीही ओळख देख नाही. तरी त्यांनी मला नावागावासह ओळखले. मी भारावून गेलो आणि त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवले. त्याबरोबर स्वामीसूत म्हणाले, आजपासून तुम्ही समर्थांचे जोशी आहात. तुम्ही डोईस पागोटे न घालता झोळी प्रसाद स्वीकारणार आहात. नगरला तुमच्या येथे श्री स्वामी समर्थांचा मठ होणार आहे. त्यानंतर त्यांनी मला
महाराजांची पत्रिका करण्याची आज्ञा केली. बरोबर असलेले रामभट म्हणाले, आता स्वामीसुतांना नौबतीची वार्ता सांगा. धन्य धन्य तुमचे जीने झाले समर्थ कृपेने. पुढे लवकरच ही हकीकत स्वामीसुतांना कळली. ते तर अगदी आनंदून गेले. चैत्र शुद्ध द्वितीयेपासून त्यांनी स्वामी समर्थ जयंतीचा उत्सव सुरू केला. पहिला जयंती उत्सव अक्कलकोटला जाऊन केला. मजुराच्या डोक्यावर भगर, खजूर, दाणे इत्यादी फराळाचे पदार्थ देऊन ते गावात घरोघरी वाटायला सुरुवात केली व ते लोकांना सांगू लागले, आज माझ्या बापाच्या जयंतीचा दिवस आहे, सर्वांनी उपवास करा. शिवबाई व भुजंगा म्हणाले, महाराज, स्वामीसूत हे काय करीत आहेत? तेव्हा स्वामी महाराज म्हणाले, हा आमच्या लग्नाचा उत्सव आहे, चला आपण गोट्या खेळू. असे म्हणून ते चिमुकले खडे गोटीप्रमाणे मारू लागले. तेथे आलेले स्वामीसूत टाळीच्या ठेक्यावर म्हणू लागले, गोटी खेळण्याचा रंग तेव्हा हरी झाला दंग. गोट्या झाल्या रानोमाळ, काय मौजेचा हा खेळ. गोटी स्वामी माया झाली, स्वामी हस्ती ती शोभली. स्वामीसुतांबरोबर शिवबाई, भुजंगा, चोळप्पा, सुंदराबाई आणि इतर बरीच जण या ठेक्याच्या गाण्यात मग्न झाली. सापेक्ष भक्ती आणि निरपेक्ष भक्ती यात केवढे तरी महत् अंतर आहे. निरपेक्ष वृत्तीचे स्वामीसूत समर्थ कृपा प्रसादाने नित्य तृप्त असत. त्यांच्या मनी नित्य दीपावलीचे दिवे उजळलेले असत. एकदा रात्री 9 वाजण्याच्या सुमारास मुंबईचे द्वारकानाथ आप्पाजी हे मनी कामना धरून समर्थ दर्शनाला आले होते. त्यांनी महाराजांपुढे कापूरवड्या लावल्या. त्याबरोबर स्वामी रागाने म्हणाले, बेटा मांगने आया है, हमारे हनुमान जी अंधेरे में बैठे हैं, उनके तरफ देखता भी नहीं. वकील महोदयांना याचा उलगडा झाला नाही. महाराज म्हणाले, मुरलीधर के मंदिर में हमारा हनुमान बैठा है, उधर जा. देऊळ मुरलीधराचे, मग तिथे हनुमान कसा? अर्थात नित्य सहवासातला भुजंगा मंदिराकडे धावत गेला. महाराज बोलले आहेत तेव्हा त्यात निश्चित तथ्य आहे. हा त्याचा अनुभव होता आणि खरोखर तोच प्रत्यय आला. मंदिरात अंधार होता आणि स्वामीसूत अंधारातच बसले होते. स्वामी महाराजांचा हनुमान तोच नव्हता का? भुजंगा परत आला व म्हणाला, वकील साहेब, तुम्ही मुरलीधर मंदिरात चला व तेथे स्वामीसुतांपुढे दिवे लावा, म्हणजे स्वामी महाराज तुमच्यावर कृपा करतील. सश्रद्ध द्वारकानाथ वकिलांनी स्वामीसुतांपुढे दिव्यांची आरास केली आणि त्यांच्यावर समर्थ कृपा झाली. दयासागर सद्गुरूंच्या कृपेने जरी अशा सापेक्ष भक्तांची मनोरथ सिद्धी होत असली तरी तो त्यांचा सहज वस्तुधर्म असतो. त्यात भक्तांच्या पात्रतेचा संबंध नसतो. ह्यात प्रश्न सद्गुरूंच्या सामर्थ्याचा नाही तर भक्तांच्या पात्रतेचा आहे. ज्ञानदेवांच्या शब्दात सांगायचे झाले तर, जो खांडावया घालोघाली का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. गुरु माऊलींची अकारण कृपाही अशीच असते. त्यांच्या कृपेने सर्व
वृक्ष सावलीत बसणाऱ्यांच्या सापेक्ष वृक्षप्रेमापेक्षा निरपेक्ष छाया देणाऱ्या वृक्षाचे महिमान केव्हाही मोठेच असते. स्वकार्य सिद्धीसाठी भगवंताला भंडावून सोडणाऱ्या भक्तांचे प्रेम कितीही उत्कट स्वरूपात प्रकट होत असले तरी, त्यांचे मनोरथ पूर्ण होत असले तरी, प्रत्यक्ष भगवंत मात्र निरपेक्ष निखंद्य भक्तीनेच वश होत असतो, हेच खरे. एकदा स्वामीसूत पायात खडावा घालून खास बागेत स्वामी महाराजांपुढे भजन करू लागले. वास्तविक हा अक्षम्य प्रमाद होता, पण त्यांना सांगणार कोण? काही सेवेकरी समर्थांपुढे हात जोडून म्हणाले, स्वामी देवा, खडावा घालून आपल्यासमोर भजन करणे रास्त नाही. आपण स्वामीसुतांना खडावा काढण्यास सांगावे. स्वामी महाराज म्हणाले, ठीक आहे, तो खडावा काढत नसेल तर तुम्ही त्याच्या खडावा बळजबरीने काढून घ्या. हे ऐकताच त्या मत्सरी मंडळींना जणू आनंद झाला. भजनात तल्लीन झालेल्या स्वामीसुतांच्या पायातील खडावा त्यांनी जणू ओरबडल्याप्रमाणे काढल्या. स्वामीसुतांच्या एकरूपतेत भंग झाला. त्यांचे मन विचलित झाले. त्यांचा हिरमोड झाला व स्वाभिमानी स्वामीसुतांनी परत मुंबईस परतण्याचे ठरविले. स्वामी महाराजांचा निरोप घेताना स्वामी महाराज स्वामीसुतास म्हणाले, आम्ही उत्तर हिंदुस्थानात जातो, गादी घेऊन बसा. हे महाराजांचे सूचक शब्द होते. ते स्वामीसुतांनी जाणले. त्यांना अत्यंत वाईट वाटले. माझा बाप अवतार संपवणार आणि मला ध्वजा उभारायला सांगतो आहे, पण मीच बापाचे आधी प्रयाण करण्याचा संकल्प करतो, असे ते पुटपुटले. स्वामीराया आता उशीर कासया, कृपेची हो छाया करावया. स्वामीसूत म्हणे, सूत्र तुझे हाती, आता मज भीती काही नाही. मुंबईस परतल्यावर स्वामीसुतांची प्रकृती श्रावण महिन्यात ढासळू लागली. परमकारुणिक सद्गुरू रायास हे कळण्यास वेळ लागला नाही. त्यांनी तातडीने शिवबाईस मुंबईस धाडले व स्वामीसुतांना आणण्यास सांगितले, परंतु स्वामीसूत आले नाहीत. मग महाराजांनी श्रीपाद भटजी व कृष्णप्पास पाठविले. तेही हात हलवीत परत आले. महाराज देवाजी माळीला म्हणाले, माझा पोर हट्टी आहे. त्याच्या खडावा काढून घेतल्या म्हणून तो रागावला आहे. त्याला चांगला बांधून घेऊन ये आणि जर तो आला नाही तर त्याला म्हणावे, तोफ लावून तयारी करून ठेवली आहे, झोपडे उडवून टाकतो. हा निरोप स्वामीसुतांना कळताच ते किंचित हसले व मनात म्हणाले, माझ्या दयाळू बापा, स्वामी महाराजा, या देहरूपी झोपडीची आसक्ती आता कुठे राहिली आहे? स्वामी बापा, माझा अंगीकार करून यथार चरणापाशी. या एकनिष्ठ श्रद्धावंत स्वामीसुतांनी आपल्या संकल्पाची वाटचाल सिद्धीपर्यंत सुफळ संपूर्ण केली. ते श्रावणवंद्य प्रतिपदेस इहलोक सोडून गेले. स्वामीसुतांनी स्थापन केलेल्या मठात या वार्तेने मोठाच आकांत झाला. हे काय त्यांचे जाण्याचे वय होते का? जातीने मराठा असूनही गुरुभक्ती केवढी जाज्वल्य होती. अक्षरशः हजारो लोक त्यांनी भक्ती मार्गाला लावले. त्यांचे आचरण,
त्यांचा स्वभाव, कार्याची तळमळ सारेच कसे आदर वाटावा असे होते. प्रत्येकजण जणू स्तुतिसुमनांची श्रद्धांजली अर्पण करीत होता. जेव्हा ही बातमी तारेने अक्कलकोटला येऊन पोहोचली तेव्हा महाराज स्तब्ध व शांत होते. जणू त्यांना ते अगोदरच ज्ञात झाले होते. स्वामी म्हणाले, तारेचे पाकीट हरिभाऊच्या आईपुढे नेऊन ठेवा. पण स्वामीसुतांच्या मातोश्रींपुढे जाणार कोण आणि कसा? भांडारखान्यात असलेल्या काकूबाई, स्वामीसुतांची आई, म्हणत होत्या, आज महाराजांची करणी विपरीत दिसते आहे. ते पलंगावरून धाडकन पडले काय, अंग भुईवर टाकून कपाळाला लावून बसले काय. अहो, मी त्यांच्या मागोमाग ओंडकर वाड्यात गेले. तेथे त्यांनी आंघोळ केली, पण ओल्या अंगास भस्म फासले. गंध लावू नका म्हणाले. मला आरती नको म्हणत होते. आज ही स्वामींची अशी अस्थिर वृत्ती कशासाठी? काय अघटित घडणार आहे कोण जाणे. काही दुवार्ता तर येणार नसेल ना. हे त्या म्हणत आहेत तोवर एक सेवेकरी तेथे आला आणि त्याने स्वामीसुतांच्या निर्वाणाची ही अशुभ बातमी काकूबाईंना मोठा धीर करून सांगितली. काकूबाईंच्या दुःखाला पारावार राहिला नाही. त्या महाराजांपुढे ऊर बडवून रडू लागल्या. माझ्या यशुशील स्वामीनिष्ठ मुलासाठी मी कोकणातले घर सोडले स्वामी देवा. माझ्या तान्हुल्याला, बाबूला माझ्या लेकीच्या स्वाधीन करून आपल्या सेवेला मी येथे येऊन राहिले. त्याचे हे फळ आपण दिलेत का? म्हातारपणाचा पुत्रशोक कसा सोसू मी? त्या चिडून म्हणाल्या, अहो, त्याला तुमच्या पदरात घातले होते. त्याला तुम्ही कसा जाऊ दिलात स्वामी महाराजा? माझी रवानगी त्याच्या आधी का केली नाही? महाराज शांतपणे म्हणाले, मी तुमचा लेक आहे ना, त्याला चांगल्या ठिकाणी पाठवला आहे. काकूबाई, तुम्ही शांत व्हा. असे 8-15 दिवस स्वामी महाराज सतत त्या शिष्यमातेचे सांत्वन करीत राहिले. अशा प्रकारे ही कथा इथे समाप्त झाली आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद. स्वामी